संदीप लोकेबुवा आणि वागदेकर बुवा या दोघांचे रूपाचा ध्यानाचा अभंग संपलेला आहे। दुसरी फेरी आता रूपाचा ध्यानाचा अभंग माझ्याकडे येलेलो त्याच्या अगोदर बराच काय दोन बुवा बोललेले दोघांची परतफेड माका आता करूच्या त्याच्यामुळे वेळ जाणार थोडंस, पण जास्ती वेळ नाही घेणार मी, कारण वेळेचा भान ठेवूया। सुरुवात कोण तुमच्यापासून करू की तुमच्यापासून? काय विषय काय तोच कळत नाही। राजासारखा विषय झालो कोण दोघोली दिलदार कसे काय दोघोली दिलदार म्हणजे भारी म्हणजे शांत की कसे काय यो मेलेल्यासारखं जो हात बघा त्याचोने काय दिलदार त्याने मारून घातला बुवा। मी फक्त तुमका काय बोललो होतं की तुम्ही सरळ बसा, पण त्याने ते जो गैरफायदो घेऊन तो मेलो की काय विचारला, तो आमका मारूकच टपलो। वागदेकर बुवा तुका मेलच म्हटलं आणि माका तळ्यात बुडॉक सांगतात होय ना। आज तुझ्या खरा मनातला सगळ्यांका सांगान टाकलं। संदीप पुजारी बुवा तू मरतस काय बघित नाही कळला, तू बघतस मी मरतय काय पुजारी बुवा की तो वन मॅन शो बरोबर ना देवगडात, पण तू माझ्या मारणार किती काय कर, मी तुझ्या आधी मारणार नाही। एकटो जाऊन काय करू मी, थंय डबल बारी कोणाकडे करू। 13 दिवसाच्या आत तुका नाही उचललंय तर माझं नाव नाही सांगणार। 13 दिवस होच्या आधी लोके बुवा पाहिजे जोडी पाठवा घे लिहून। 13 दिवस झाले की मी येतो, ये मग मी पुढे जातो तू मागून ये लिहिलंस। आणि उशिरा गेल्या वर्षी गणेश जयंती का उशिरा येलं होतं आणि यंदा उशिरा येले काय 5-10 मिनिटाचं फरक झालो असत एवढं का तू किती 1 तास झालो तुका येऊन माझ्या अगोदर, मग तू चालू नाही किती केलं। मी 3 नंबर का होतं मी बघला असते माझा काय तर गेली लिहून झाला लिहून झाला की माका सांगत जा। आज कानकू काय तो तर बुवा मी लेट इलय ना, मी उशिरा जरी इलय तरी तुम्ही दोघवले किती घाणियारडे असते विचार करा, लवकर इला असते। मी जरी लेट इलय ना तरी माका आज अभिमान, कारण माझ्या पाठीमागे विठ्ठल रखुमाई माझ्याच पाठीमागे आहे, ती तुमच्या पाठी नाही लवकर येऊन बरोबर ना। बघ कसो त्याका नशीब लागतं। आणि तुका आईचा गाणं घेऊसाठी 500 रुपये दिला नाही बरोबर ना, आणि तो आईचा गाणं तुका म्हणा काय लाज वाटत रे। काळी मैना कशी म्हटलं, हे काळ्या लांबड्या इकडे बघ, एका आता एका काय म्हणत होताच कर एका असं म्हणायचं लागत बघ बुवा उलुलुलुलुलू झोप 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 बुवा झोप उलुलुलुलुलू। काय विषयच नाही तर काय बघता घकडे काय देतो त्याच्यात मरण देतो। मी त्यांना काय बोलणार नाही, तूच काय तो बोल, आपण काय बाबा त्यांना बोलवून बोलण्याचा विषय ना बरोबर, पण तू हिम्मत नाही की त्या करीत। अरे मी आहे ना जास्तीच काय केलं तर मी ह्या करीन, पण तू अगदीच टाकलं अशी तुका बरं उचलून धरलं नाही गाववाल्यांनी 500 1000 बिजर तुका पाकिट नाही मका समजला, तुका पाकिट नाही तर ऍडजस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर तू समाधान माना। आणि बाजार असत तेव्हा रोज येत जा बाजारात, कोण सांगते तेव्हा एक गाणं म्हणत जा रोज, पण तूच सांगलं बाजारात सांगितलं नाही एक गाणं म्हण की मी म्हणणार, घेतला लिहून। अरे किती लिहितस तो बघ, ते सगळं तूच बोललंस। माका इतक्या वाईट वाटला ना, ह्या बुवा बोलण्याची ते का हिम्मत नाही संदीप लोके बुवा, ह्या तुमका सगळ्यांका दाखवून दिला तिने।
मी म्हणतो ह्याका बोलण्यासारखं ना, ह्याच्या म्हणता वार्तेत कोण जाय. अरे मी बघ बोलले आता डायरेक्ट, एवढं बोलून माका नाही बोलणार ते. गॅरंटी आपल्याक 100% गॅरंटी आहे त्या माणसाची. पुजारी बुवा बोलणार नाही, उगाच नाही म्हणून गाय म्हटलं नाही पहिल्यांदा. आणि तू कोण वादेली, सुरुवातीकच वादेली. असं नाही. आईचा गाणं बुवा सगळा बोलणार आहे मी. बुवा तुम्ही जा का बोललात ना, सगळी परतफेड करूनच रूपाचं ध्यानाचा अभंग घेणार. कारण त्याचं सांगते गजरात मका हे वेळ देतलं का एका सांगितलं ना बुवा का 1.5 तास म्हणतं तू काढला तरी चालत. माझ्या खर्चापुरते माका मिळालेली आहेत आणि एक सिंगल बारी करून इलंय मी, त्यामुळे ऍडजस्टमेंट झालेली आहे लांबड्या. तुझ्या जवळ जाऊनच करून इलंय भजन. तर ती चकोटीकट तुझी भारीच वाटत रे. खाली हलकट हलकट. माका कटीचं नाव नाही माहिती होतं, सांगलं असता बरा झाला. कसलीकट तोच माणूस ठेवता. कटीचं नाव तिने सांगलं. आपण नाही असलं काय बोलले मी काय. आणि पैसे मिळाले तुका इतके किती, तुका थोबाडात मारल्यासारखी झाली पहिल्या हार घातला नाही तेव्हा. आणि तेव्हा काय बोलाक लागलो नसतो. मग माझे असे मित्र आले आहेत, ते शिरगाववाले आले आहेत, ते इकडचे आले आहेत. आणि विचार केला नाही रे, म्हणतात नाही तू मारात पहिल्यापासून थंडावलं म्हणून तुका बक्षिसा देऊन सावरला नाही, लक्षात घे. आणि आता तेवढं समाधान मन बाद झाले. उगाच अतिरेक करू नको तू. मस्त का ह्यो मेल्यात जमा झालो त्याच्यात, त्या काही एका हारावरच भागवला नाही. तेव्हा तू मध्ये मध्ये ताट होता. मग होय बुवा काय टेन्शन घेऊन नको, तुमका पण मिळणार का ते पण लिहून घेतला तिने, ताट झाले म्हणून. आणि 70 रुपयाचा बुवा काय बोलले मी तुमका. हो 70 रुपयाचं वाईट बोललंय. जे तुम्ही सांगितलंच ते 70 रुपये, पण त्याचं वाईट केलं ना तुम्ही. हो काय येतं 70 रुपये असं तिने विचारलं ना. आपल्याला काय माहीत नाही. आणि 4 वर्ष झाली माका त्याची किंमत किती आहे ही माका माहीत नाही. या सरस्वतीच्या समोर सांगते. पण तो मध्ये मध्ये माका वाटतं त्याचं काहीतरी विषय चालू आहे, त्यामुळे रेट माहिती येते का ना. रेडबुल कशी माहिती 120 रुपयात मिळतात ती. कशी चावट पण ना तुझी, सुमडीत कोंबडी नाही ना तुझी. कर कर काय तर आता तू माझ्या कर. याच्या आधी मी केली आणि मी मेले तेव्हा होते तसं. की मग तू गेलस की माका बोलाव, मग डबल बारी करूया. थोड काय तुझं डोक्या फिरला म्हणजे माका अगदी ह्याच्यातच काढलंस तू. तो म्हणता काय नोटेशन घेता, तो काय त्याच्यात एकाच कळत नाही. म्हणजे मी घोटियाने खेळतोय. हो आबादुबी आता डॉक्टर खेळूया दोघांनी. एका घेऊया मध्ये असं ताटू, एका पेशंट करूया आणि दोघे जण तपासूया एका. डॉक्टर भारी हसताच भारी हो बुवा, खरोखर हसतात. तेल बिल घालूनच चपट. माका तेल घालू तू विषयच नाही. हो खय घालू मी असं नाही. आईचं गाणं बुवा माका लाज वाटली बुवा. ते 500 रुपये माका देऊचे होता, हक्कान द्यायचे ते. कारण आईचं गाणं न घेता काळी महिना कशी आठवली. अरे ज्या माऊलीन आपल्याक जन्म दिला त्या माऊलीचा गाणं घेऊक सांगितलं आणि 500 रुपये दिला नाही. पण त्या 500 रुपये मरण दे रे, पण मनाची तरी लाज बाळगायची ना. काय की 1000 रुपये आलेले आहेत, हे ते 500 आलेले आहेत, त्याबरोबर आलेलो असतो. अरे आई म्हणजे जीवनाचा सारा. नको उगाच कशाला बराच मनोरंजन करू का, असं झोपा खाया की असं बोलण पण होता. त्यांच्याकडून हे 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तुमचं रोहित मापसेकर यांच्याकडून हे
500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा असं काय नाही, पैशाचा विषय पण बोललाच ना, तर या गाणं झालं की मग सांगते पैसे म्हणजे काय तो विषय. अध्यात्माचे बादशाह आज वेगळा अध्यात्म सांगते. जा अध्यात्म मी सांगणार आहे ना, तर तुम्ही सांगू शकत नाही, आणि तुम्ही सांगतास तर मी सांगू शकत नाही. ही मोठी गंमत आहे. ओके हो ठोके, असं आमचं नाही आहे. आमच्या पण तारखा फुल आहेत, त्याचा काही विषय नाही. सुपाऱ्या वालो होतो, त्यामुळे बारीचा विषय ना, किंवा जाग्यावर म्हणता असाल तेव्हा घेतो, म्हणजे बाकीच्या वेळी कधी असता तो काय माहिती. तुम्ही सांगितलं बुवा की मी जाग्यावर असले तर बारी घेते, नाही तर काय विषय नाही. तो भारी आहे ना, इतक्या बोललो ना मी, त्याका बोलले बुवा जाम बोलले त्याका. तो आता सध्या लंडन बिंडनला जातो, अभिमान आहे आम्हाला. पाठी राहा जरा, मगाचे सारखे झोप पहा. उलुलुलुलुलु झोप. गाणं येते. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग. चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. हाल झालं सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासनाला सोडून कुठं आई ग, वासनाला सोडून कुठं निघून गेली गाई ग. वासनाला सोडून कुठं निघून गेली गाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडत आई आई ग. ये ना आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. ओके, मनात सांगलेला होतं तुका मी पुरा केले, ते अभ्यास कर. गजराच्या टायमात 100%, पण आता बुवा रोहित मापसे, संदीप लोके बुवा तुम्ही पण ऐका, या पैशावरनं सांगितलंच म्हणून. बुवा पहिली माळ तिने घातली तेव्हा माका अभिमान वाटकच हो ना, त्यावेळी तुमका मिळालेली नव्हती, बरोबर ना. ज्यावेळी माका पहिल्यान मिळाली त्यावेळी माका अभिमान वाटलो, पण तुम्ही वाईट वाटण किती घेतास, तिने तुमकाही दिलानी ना, तुमका दिलानी. तिन्ही बुवांचा विचार त्यांनी केलेलो. या पैशासाठी काय नसतं बुवा. ज्यावेळी 15 वर्षाचे भगतसिंग होते, अध्यात्म आहे का, या 15 वर्षाचे भगतसिंग होते तेव्हा आईन त्यांच्या हातावर 50ची नोट ठेवला.
50ची नोट ठेवल्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड बुवा, जालियनवाला बाग हत्याकांड, त्या तिथली माती भगतसिंगांनी घेतली आणि शपथ घेतली की ज्या लोकांनी तुझा अपमान केलाय त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ज्यावेळी आईने हातावर 50ची नोट ठेवली, ती नोट घेऊन भगतसिंग निघाले, तेव्हा वाटेत विचार केला. आईने काय सांगितलं, ही 50ची नोट घेऊन जा आणि तुला पाहण्यासाठी उद्या पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्या 50 रुपयाचं तू सामान घेऊन ये. त्यावेळी भगतसिंगांनी विचार केला, भगतसिंगांनी विचार केला की जर या 50 रुपयाचं मी सामान आणलं तर मला एका बाईची सेवा करावी लागेल, आणि जर मी या 50 रुपयाचं सामान नाही घेतलं तर मला या भारत मातेची सेवा करायची आहे. आणि 50ची नोट घेऊन भगतसिंग निघाले आणि संसदेवर पहिला बॉम्ब टाकला बुवा, संसदेवर पहिला बॉम्ब टाकला आणि त्यांना तुरुंगात, लाहोरच्या, पाकिस्तान मधल्या लाहोरच्या तुरुंगामध्ये भगतसिंगांना ठेवण्यात आलं. त्यावेळी 7-8 दिवसांवर जेव्हा फाशीची शिक्षा होणार होती तेव्हा 7-8 दिवस राहिलेले असताना आई भेटण्यासाठी गेली आणि आई रडायला लागली भगतसिंगांना बघून. कारण चांगले कपडे घालून फिरणारा तो तरुण मुलगा तिचा, आणि आज कायद्याच्या वेशात बघितल्यानंतर, दाढी बिडी वाढलेली बघितल्यानंतर आई रडायला लागलेली. म्हणते, अरे दादा, भगतसिंगांना दादा म्हणायची आई, अरे दादा काय केलंस हे? तेव्हा भगतसिंग काय सांगतात, आई काय नाही, मी जे करायला हवं होतं तेच मी केलेलं आहे, तू रडू नकोस आई. तर आई म्हणते, अरे रडण्याच्या पलीकडे माझ्याकडे काय राहिलंय, कारण 7-8 दिवसांनी तू सुद्धा मरणार आहेस. ज्यावेळी तुला फासावर देतील तेव्हा तू मेल्यानंतर मी रडू नाही तर काय करू? माझा तरुण मुलगा जर फासावर जाऊन मरणार आहे, मी रडण्याच्या पलीकडे माझ्याकडे काय उरलेले नाही. तेव्हा भगतसिंग सांगतात, आई तू रडू नकोस, तू एका वीर पुरुषाची आई आहेस, तू रडायचं नाही. आणि ज्यावेळी मला फासावर देतील त्यावेळी माझं प्रेत न्यायला तू आई येऊ नकोस, बाबांना पाठव माझं प्रेत घेण्यासाठी. तो आई विचारते, अरे दादा काय बोलतोस, मी तुला जन्म दिला आणि तू सांगतोस प्रेत घेण्यासाठी तू येऊ नकोस, एवढा तू अत्याचार माझ्यावर करू नकोस. तेव्हा भगतसिंग सांगतात, नाही आई, तू अजिबात यायचं नाही माझं प्रेत घेण्यासाठी. त्याचं कारण सांगतो, जर तू प्रेत घ्यायला आलीस तर माझ्या प्रेतावर म्हणजे डोकं ठेवून जोराजोरात रडत बसशील आणि त्यावेळी इंग्रज लोक जोराजोरात हसतील आणि म्हणतील, वीर पुरुष भगतसिंगाची आई बघा रडते, आणि तो सगळ्यात माझा मोठा अपमान असेल, त्यामुळे तू येऊ नकोस आई. भगतसिंगांनी सांगितलं, बुवा आमच्यासारख्या वयाचे असते ना 30-40 किंवा 45 वर्षाचे आणि भगतसिंग मेले असते ना तर ही गोष्ट आता पैशावरनं सांगितली नसती, पैशाच्या या विषयावरनं. मी कित्या सांगितलं, ज्यावेळी भगतसिंग फासावर गेले ना त्यावेळी त्यांचं वय 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचा होता बुवा. ज्या तरुण तारुण्यात आम्ही डे साजरे करतो ना, चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे, त्या दिवसात भगतसिंगांनी फासावर फाशी गेले बुवा, आपलं मरण पत्करलं या देशासाठी. बरोबर ना, या तरुणांका सांगण्याची आज गरज आहे. आणि त्यामुळे आपला देश स्वतंत्र झालो, त्यांच्या बलिदानामुळे आज आम्ही बिंदास या भारतात माळी मिळाली, हा माका तुका नाही मिळाली, पैशाचा काय विषय नाही बुवा. आणि उशीर राहिलेल्याचं सारख्या जा करूच आता करतोय ना मी, जरा काही 5 मिनिटं इकडे तिकडे म्हणजे त्यांना भडकवून देतं मंडळवाल्या. काही एक नाही, माझ्या पाकिटात आणखी 500 रुपये भरती ही भगतसिंगाची गोष्ट सांगल्याबद्दल. तुका देऊन झालेले, तुझं याचा काय विषयच नाही, माळ हात ठेवलेली तुझी. आणि तू मग तुळशीचं पाणी घालूक सांगतो म्हणजे मरतय काय बघतं काय तू? हो, तू इटमनाच त्या दिवशी सूर्यकांत राघोबा कदम यांच्याकडून त्यांनी स्पष्ट बुवा सांगितलं, आणि माझ्याकडचे पैसेच संपले बुवा,
आणि 10 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं येलेलं. आणि ह्या बुवा पैशाचा विषय नाही, पण त्यांना काय भावनेन देतात ह्या महत्वाचा, बरोबर ना. मग ते 1000 हां ताच हेंका म्हाका सांगायचा. त्या 50 रुपयाच्या नोटी भगतसिंगांनी म्हणजे देशात स्वतंत्र लढ्यात भाग घेतला आणि त्या 50 रुपयाची नोट घेतल्यानंतर तर आम्ही काय बुवा हे माळी येतात काय, तू बघतस त्या बोलतच अनिनारी तू माझी बारी कमी आहे म्हटल्यानंतर त्यांना दया येईल आणि तुका पैसे देऊक सुरुवात केला आणि काय करतील नाही तर ते जवळचो माणूस तू बोलता नाही होता या माझी बारी कमी आहे. रोज कमावतस ना, युगांडाला जातोस, सगळीकडे जातो आहेस तू, बस ना. आणखी किती पैशाचे हाव करशील, आमका नको जास्त, आमचा बरोबर चालला. ओके. तेव्हा मी तुझ्या मारणार बिरणार काय टपलेलो नाही, तू अगदी जग भरपूर. मयुरेश धुरी यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी काय जास्त बोलाक नाही, ह्याची गंमत सांगते. त्या दिवशी फोन केल्याने मला आणि पारकर शेटवरनं वगैरे तू लिहिलंच गजर, तू म्हण बघूया. मग मी म्हणते बघ, तू माहिती सरळ घेत नाही तर लिहिण्याच्या भानगडीत पडून को काहीतरी उलटा सुलटा. आंब्याचे व्यापारी आहेत ते, नाही तर काजूचे लिवशी चुकान. माका फोन करायचो ना रे, अख्खी माहिती दिली असती कोणाची हवी तेवढी, त्याका फोन करायचो. त्याका नको, तो बिजी असतात ते महागायक आहे. हो तुमच्याकडे म्हणजे हे आमची थेरीच करतास तुम्ही. मगाची 10 रुपये दिलेली संपली म्हणजे चालत सप्पो सर तुम्ही देत राहा. सूर्यकांत राघोबा कदम यांच्याकडून हे पुन्हा एकदा 10 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. फोन केल्याने माका आणि सांगतात बुवा बल्ब लावून गेले, 700 बल्ब लावित होते होल्डर का, आणि बल्ब लावताना तो होल्डरच घालान हातात येलो. ती गोष्ट सकाळी झाल्यानंतर फुला काढूक गेले, जास्वंदीची फुला काढूक गेले, असं गेचूक घेतल्याने फुला काढीत होते ना, तर फुल येऊचं काढूचं सोडच फांदी घालान पडले हातात. आणि यांका लघवीक झाल्याने माका फोन केल्याने, पुजारी बुवा सकाळी बल्ब लावून गेले ते होल्डर घालान पडलो, फुल काढूक गेले तेव्हा म्हणतात फांदी घालान पडली. आता मका लघवीक झाला, काय करू. म्हटलं अजिबात पानगडीत पडा नको, आज तुझं म्हटलं घळाचो दिवस आहे, तू त्या लपड्यातच पडा नको. समजला तुमका? नाही ना समजला मरण. आपण लक्ष देऊच ना, तो लिवता बघा का त्याच्यावर बघा, त्याच्यावर जास्ती लक्ष द्यावा. होय तुमका कन्नाडी बिन्नाडी म्हणाक सांगितलेला होय ना, सगळा म्हणा तुम्ही का सांगितलास. कर्नाडी काय तर उर्दू बिलू चन्नपचन्न गौडा बिवडा सगळं म्हणणार आहेत ते. हो कारण तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, रात्रीतून मिसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. अपनी झलक सबसे अलग. तेव्हा तू माका मरा काही असो विषय नाही. या 2 महिन्यात ना माझा सुद्धा कॅलेंडर भरला, फक्त जोडीक तू नाहीस म्हणजे पहिल्यानंच मेल्यात जमा असतो. माझ्याकडे वागदे कर दुसरे बोहत ना, त्यांच्याशी माझे कार्यक्रम ठरलेले, तुझे कोणाकडे तरी वेगळ्या माणसाबरोबर ठरलेले असते. हो आमची बुकिंग आहेत, कॅलेंडर भरलेली आहेत, आम्ही गोठ्याने खेळतो आहे. तू आता झोपू लुलुलुलुलू, आम्ही झोपूया का? ओके बस, रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया.